नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते असतो तरी आरंभं कुर्मः। मुसलमान झालेला हा मराठ्यांचा सरलष्कर रोज रात्री डेऱ्यात पाठ टेकताना सवयीने की स्वतःला धीर येण्यासाठी पण शिव शिव म्हणत होता. त्या शिव बरोबर त्याला एक बाकदार नाक आणि दोन तेजा डोळे समोर दिसत होते. रात्र रात्र तो बिछायतीवर तळमळून काढत होता. ह्या साऱ्या खबरा या वाईच्या कुलकर्ण्यांनी महाराजांना दिल्या होत्या. महाराजांच्या सूचनेप्रमाणे आग्र्याजवळ हे कुलकर्णी कुलीखानासमोर प्रकट झाले होते. महाराज थोर मनाचे, सारे पोटे घालतील, जाऊन पाया मिठी घातली पाहिजे, लावले रोप आपले पाहिजे, लावले रोप जपले पाहिजे, त्यावर हत्यार धरणे शहाणपणाचे नाही, असे कुलीखानाला नाना प्रकारे समजावून पुढे घालून ते वाईचे कुलकर्णी रायगडी घेऊन आले होते. हे योग्य वेळी घडले होते, कारण औरंगजेबाने कुलीखानालाच दख्खनेवर चाल घेण्याचा हुक्म दिला होता. मोठा अकलेचा विचार करून महम्मद खान रायगडी आला होता. पुरत्या 10 वर्षानंतर सदर करी असा मी पाठीशी घेतलेले झपाझप चालणारे संभाजीराजे हमजौकाच्या बगलेल्या असलेल्या दगडी कठाड्यावर आले. भोवतीच्या साऱ्या पगड्या मुजऱ्यासाठी झोकल्या, पण त्यांचे लक्ष कुणाकडेच नव्हते. हमजौक्यात उभ्या राहिलेल्या नेताजींना बघताच त्यांचेच पाय साखळ दंड पडल्यासारखे खेळून गेले. धाकल्या मासाहेबांचे ते नातलग, काय झालं हे? मर्दान्याची माती, हे नेताजी काका? छे, मरण सुद्धा या परीस गोमट दिसलं असतं. संभाजीराजांच्या काळजात कालवा कालव माजली. माणूस जिथं उपजात ती जागा साथ घालती माणसाला. विचाराबरोबर संभाजीराजांच्या नेत्रकडा दाटल्या. त्यांनी महादेव यमाजींना आज्ञा केली, कारभारी आसवाबाचे एक तबक सिद्ध करा. आसवाब कोणासाठी असावेत हे महादेव यमाजींनी हेरले. जी म्हणत ते मागल्या पावली तबक आणण्यासाठी परतले. संथ चालीने संभाजीराजे महम्मद कुलीखानाच्या सामने आले. गर्दन खाली टाकलेल्या कुलीखानाला फक्त त्यांच्या पायीच्या बाकदार भगव्या मोजड्या तेवढ्या दिसल्या. साक्षात महाराजच समोर आहेत या गैरसमजाने तो अंगभर थरारला. त्याच्या डुईचा मोगली किमॉश क्षणभर डावा उजवा डुलला. पाणथेंब उडाले. गदगदता उमाळा उरात कोंडत महम्मद कुली खान पाय मिठी घालण्यासाठी पुढे झाला. झटकन झुकून संभाजीराजांनी त्याचे हात वरच्या वर झेलले. त्यांच्या तोंडून न कळत हलके शब्द सुटले, नेताजी काका. चमकलेल्या कुलीखानाने मान वर घेतली. लवभर त्याची कोरलेली दाढी थरथरली. हे कोण? आणि फरीसारखी गोल पुष्टमुद्रा व तेज पोतासारखे आगफेकी तेजाळ डोळे बघून महम्मदाने ओळखले. हे धाकलं राज. हे उपास आले त्या वक्ती किल्ले पुरंदराचे किल्लेदार होतो आम्ही. धावत्या पायांनी जाऊन तोफखान्याकडच्या गोलंदाजांना बत्ती द्याया सांगितली होती आम्ही. तवा मासाब होत्या. मासाब? आता ते पाय दिसायचं नाहीत. काय झालं हे? राजपुताच्या गोटात या धाकल्या राजांच्या पाठीशी गेलो होतो. केवढी निधडी छाती त्यांची. नंग्या हत्यारानं यांच्या डेऱ्यावर पहारा देत रात्र जागविताना करे पठारावर मनात काही बाही यायचं. हे मात्र बिनघोर सुख झालेलं असायचं डेऱ्यात. यांचं पाय सुद्धा धरायची लायकी नाही आमची. कशा पायी गड चढून आलो. ह्यो विटाळ घालायला? परतावं. गलगललेला महम्मद वळता व्हायला निघाला. संभाजीराजांनी झटकन त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नुसती नजर दिली. धरल्या हाताने त्याला संगती घेऊन ते शांतपणे पायऱ्या चढून कठड्यावर आले. जमलेल्या मावळ माणसांच्या 12 बंद्यांचा ताण ते बघताना सुमार झाला. महादेव यमाजींनी आणलेल्या तबकाकडे हातरोख देख संभाजीराजे कुलीखानाला म्हणाले, अगोदर पेहराव बदलून घ्या. बिनगोर असा कुलीखानाला आपल्या आसामीच्या सुपूर्त करून संभाजीराजे सातमहालाच्या रोखाने चालू लागले. रायाजी त्यांच्या पाठीशी झाला. सातमहालातील सगुणाबाई साहेबांच्या महालासमोर ते आल्याची वर्दी रायाजीने आत पोच केली. नेताजी काका आले ही वार्ता मासाहेबांच्या कानी घालण्यासाठी संभाजीराजे महालात प्रवेशले. गडावर कसली तरी गडबड चालली आहे एवढाच अंदाज लागलेल्या सगुणाबाई समोर उभ्या होत्या. युवराजांनी त्यांना नेहमीची अदब दिली आणि आता त्यांना कळून चुकले की घडले ते मासाहेबांच्या कानी घालताना शब्द साथ देत नाहीत. मासाहेब ते आले. संभाजीराजांना बांधणी साधेना. आजवर त्यांनी वा सगुणाबाईंनी जाणीवपूर्वक कधी नेताजींचा विषय बोलण्यात आणला नव्हता. कोण? सगुणाबाईंच्या कपाळीचे कुंकू वर चढले. नेताजी काका. घसरते बोलणे संभाजीराजांनी सावरले. काय म्हणता? प्राजक्ताचे फुलार झाड खुलून दिसावे तशी सगुणाबाईंची गोलचर्या उजळून उठली. पण क्षणभरच
दुसऱ्याच क्षणी त्या राजस्त्रीच्या चरेवर असंख्य वेदनांचे जाळेच जाळे दाटून आले. ते संभाजीराजांनी बघू नये म्हणून त्यांना पाठमोऱ्या झाल्या. नेताजीराव सगुणाबाईंचे सख्खे काका होते. येतो आम्ही. संभाजीराजांनी काय नि कसे बोलावे ते सुचले नाही. सगुणाबाईंच्या महालाबाहेर पडणाऱ्या संभाजीराजांच्या मनात कवी कुलेशांनी सांगितलेल्या त्या चतुर्थ नायकांपैकी धीरोद्धत नायकाची लक्षणे कारण नसता डोकावून गेली. चंचल स्वभावाच्या आत्मगौरवी मायावी पण सामर्थ्यशाली पुरुषाला धीरोद्धत नायक मानतं काव्यशास्त्र. वाईकर कुलकर्ण्यांनी महमद कुलीखानास छत्रपती महाराजांच्या समोर रुजू घातले. मोठ्या मनी महाराजांनी मराठ्यांचा वाट चुकल्यास लष्कराला धर्माच्या गोतावळ्यात घेण्याचा निर्णय केला. आपल्या मंत्रिमंडळाची त्याला संमती घेतली. नाशिकला थैली स्वार धाडून अनंत भटांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी वगडाचे राजोपाध्ये प्रभाकर भट यांनी शुद्धीकरणाचा मुहूर्त काढला. आषाढ वद्य चतुर्थीचा धर्मकल्पनांना जबरदस्त कलाटणी देणारा हा भारतवर्षातील पहिला विधी होता. जबरीने धर्मांतरित केलेल्या हिंदू धर्मियांना आजवर परतीच्या वाटा बंदच होत्या. रायगडाच्या सुवर्णी सिंहासनाला साक्ष ठेवून छत्रपती महाराज शास्त्रोक्त पद्धतीने त्या खुल्या करून देणार होते. साऱ्या गडभर या विधीची चर्चा चालू होती. लोहार मेटावरचे लोहार मात्र शाशू करीत घण उतरवून हत्यारांची शेकडो पाती घडवीत होते. त्यावर नजर टाकण्याचा शब्द महाराजांनी संभाजीराजांना टाकला होता. कोंडाजी फर्जंद, रूपाजी भोसला, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी ही मंडळी आता युवराजांच्या दिमतीला आल्यासारखी झाली होती. त्यांना पाठीशी घेऊन संभाजीराजे लोहार कारखान्यात आले. इथे 10-10च्या हारीने आमने सामने असे थोराड भाते फुरफुरत पेटले होते. निखाऱ्यावरची लाले लालपाती सांडशीने उचलून कारागीर लोहार घणकऱ्याला नुसत्या हुंकाराने घण कसा अचूक उतरावा याची लग देत होता. घडलेल्या पाणी द्यायच्या काळसर निळपट हत्यारांच्या बनावटीप्रमाणे धोप, फिरंग, बाकी पठाणी अशा कलमवार राशी घालण्यात आल्या होत्या. संभाजीराजांना बघताच कामात घडलेले घामेघूम लोहार पण सांडस थोपवून अदब द्यायला धडपडू लागले. हात पंजा उठवून त्यांना नुसत्या इशारतीवर काम चालू ठेवायला सुचवीत संभाजीराजे कलमवार घातलेल्या हत्यारांच्या राशीजवळ आले. झुकून प्रत्येक राशीतील एक एक हत्यार उचलून मूठ भरून पेलून बघत ते कोंडाजी, खंडोजी, रूपाजी यांच्या हाती देऊ लागले. या घडल्या हत्यारांना आपणाला कोण कमरेशी वागतील याची काहीही कल्पना नाही. कोणाची शिरे यांच्या उतरत्या वारांना धुळदोस्त होतील याचा यांना अंदाज नाही. या धुळदोस्त होणाऱ्या शिरांमुळेच कोणाच्या शिरी मानाचे पेच चढतील याचा यांना कयास नाही. जीव लावून यांना घडवणाऱ्या या लोहारांना ही हत्यारे चालविता येत नाहीत. यांचं काय होणार हे त्यांनाही ठाऊक नाही. केवढ्या गुंतावळीचा आहे हा हयातीचा शतरंज. हाती घेतलेल्या फिरंग माटाच्या हत्याराकडे विचारात गेलेले संभाजीराजे नुसते बघतच राहिले. धाकलं धनी ह्यो योग माट पारखून बघावा. कारखान्याच्या प्रमुखाने दगडोजीने एक बांकी संभाजीराजांच्या समोर धरली. हातची फिरंग रायाजीकडे देत हसत संभाजीराजांनी ती बांकी बोटाच्या पकडीत घेत निरखली. भात्यावर घातलं तवा हे हत्यार डोळ्याखाली पडाय पाहिजे होतं धनी. पार गंजल्यालं होतं. हत्ती टाक्यातनं कुणीतरी ह्यो गाळ उपसताना बाहेर काढलं अन शिलेखान्यात भरणा केलं. शिकलं पार झडल्याली पात्याला कुचमून ह्यो पार तांबारून गेलं होतं. आता नाही वळ खाया येत. दगडोजी आपली करामत सांगताना अभिमानाने फुलून आला होता. संभाजीराजांना मात्र हातातील बांकीने नेताजीरावांची सय करून दिली होती. त्या बांकीला धरून दुहातीच्या कैक ऐरणींवरून घण घेताना उसळणाऱ्या ठिणग्या त्यांचे डोळे पकडू बघू लागल्या. मनात विचारांच्या ठिणग्यांचा शिवरता सडा पसरू लागला. आमचे महाराज साहेब केवढे थोर कसबी लोहार. त्यांच्या मनाचा ठाव आम्हास नाही, कुणालाच लागत नाही, लागायचा नाही. हाती सांडस नाही, समोर पेटता भाता नाही, दिमतीला घाण करी नाही. पण माणसांचा गंज ते नुसत्या जबानीने निपटून काढतात. आम्हास वाटले होते ते नेताजी काकांना नुसते पदरी घेतील, पण त्यांनी त्यांच्या शुद्धीकरणाचा निर्णय केला. मुलुखभर त्याची आमंत्रण धाडली. हे केवळ माणसांचा गंज काढणे नव्हे, हे तांबरलेल्या उभ्या धर्माचाच गंज निपटणे आहे. तेच करू जाणत हे असले आगीशी झट्या घेणारे लोहार काम. अभिमानाने संभाजीराजांचे डोळे उजळले. बाबा, फार देखणं आहे हे काम, म्हणत संभाजीराजांनी बांकी दगडोजीच्या हाती दिली.
वद्य पक्षातील असला तरी नेताजींना शुद्ध करणारा चतुर्थीचा क्रांतिकारक दिवस उगवून आला. पावसाळा होता तरी आमंत्रण पावलेला खासा लोक गडदाखल झाला होता. होमकुंड मांडलेल्या दरबारी चौकात पूर्वाभिमुख बैठकीवर छत्रपती महाराज स्थानापन्न झाले. त्यांची पायगत धरून उभारलेल्या बैठकीवर डाव्या हाताशी रामराजांना घेऊन संभाजीराजे बसले. त्या राजबैठकींना धरून दुतर्फा मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, प्रल्हाद पंत, निराजी पंत, दत्ताजी पंत अशा अष्टप्रधानांनी शिस्त धरली. सौद्या उठविलेल्या राणीवशात पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, येसूबाई, धाराऊ, दुर्गाबाई असा जनाना दाखल झाला. मंत्रघोषाच्या गजरात शुद्धीकरणाला सुरुवात झाली. आदल्या दिवसभर उपोषण करून नेताजींनी चित्तशुद्धी केली होती. प्रभाकर भटांनी त्यांना दरबारी चौकात आणले. मांडल्या पाटावर बसविले. गडाच्या बैतेदार न्हाव्याने त्यांची कोरली दाढी उतरविली. डुईचे मुंडन करून शेंडीचा संजाबी घेर घातला. नेताजींनी स्नान केले, प्रायश्चित्त घेतले. पंचकुंभात भरलेले समंत्रक जलमंत्रांच्या उद्घोषात अनंत भट आणि प्रभाकर भट नेताजींच्या मस्तकावर शिपकारू लागले. उभ्या अंगावरची कसली तरी चिकटून बसलेली अमंगल कात त्या प्रत्येक शिपकाऱ्याबरोबर झडून पडते आहे अशी विचित्र भावना नेताजींच्या मनी उठू लागली. भरला दरबार चौक त्या अपूर्व विधीकडे भारावल्या नजरेने बघू लागला. महाराज बैठकीवरून उठले. चौरंगीवर उभ्या असलेल्या नेताजींच्या समोर आले. हातातील जानव्याचा गोफ त्यांनी नेताजींच्या छातीला उजवा धरून गळ्यात चढविला. त्या जानव्याच्या स्पर्शाने त्याहून अधिक ते चढविताना होणाऱ्या महाराजांच्या बोटांच्या निसटत्या स्पर्शाने नेताजींच्या अंगी काटा सरकून आला. मराठ्यांचा भ्रष्ट सरलष्कर त्या काट्याबरोबर पावन झाला. एक एक करीत महाराजांनी तबकातील पेहरावांची घडी नेताजींच्या खांद्यावर टाकली. पूरभर गलबलून गेलेल्या नेताजींनी हमसा रोखत सर्व देखत महाराजांच्या पायांना भावभरी मिठी घातली. त्या मिठीनं खुद्द छत्रपतीच काही क्षण सुन्न झाले. हळुवार झुकत नेताजींना त्यांनी वर घेतले. अजून नेताजींची गर्दन काही वर उठत नव्हती. सर्वांना जाहीर झाले की नेताजी शुद्ध झाले, पुन्हा हिंदू झाले. पण खुद्द नेताजींनाच आपण अद्याप साफ शुद्ध झालो असे वाटत नव्हते. धनी, भावना वेगाने अतिशय घोगरट झालेले शब्द कसे बसे त्यांच्या तोंडून सुटले. त्या एकाच शब्दाने महाराजांच्या काळजातही खोलवर खळबळ माजली. बोला. महाराजांची नजर नेताजींच्या मुंडनी मस्तकावर फिरली. धनी, एक मागणं हाय पायाशी. नेताजींना उरातला कड खोलताना कष्ट पडत होते. बोला, मोकळ्या मनी बोला. आमासनी काय पाहिजे? धनी, एक डाव नेताजी म्हणून साथ घालावी. जीव घुटमळलाय ती साध ऐकाया. महाराजांची गर्दन गुरजबी दांड्यासारखी ताट झाली. नेताजींचे खांदे पकडीत घट्ट धरून महाराज म्हणाले, आता तुम्हास कळून आलं नावाची नामना कोण असते ती. गर्दन वर घ्या. नेताजीराव, तुम्ही आमचे आहात. कुठल्या तरी समंत्रक जलाने नव्हे तर महाराजांच्या ओठातून सुटणाऱ्या नामोच्चारावर आपण साफ शुद्ध हो असे मांडणाऱ्या नेताजींची आसुसलेली कानपाळी महाराजांच्या तोंडून आलेली ती साध ऐकताना रसरसून आली. अनेक भावनांच्या उमाळ्याने त्यांनी आपले तोंड ओंजळीत झाकण्याची धडपड केली. त्यांना ती संधी न देताच महाराजांनी कडकडून उर भेट दिली. स्वतःला हरपून बसल्या बैठकीवरून बघणाऱ्या संभाजीराजांच्या मनी ती उर भेट खोलवर रुजली. दुपारी या विधीनिमित्त पंगत मांडण्यात आली. महाराज आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेताजीरावांना इतमामाने पाटावर बसविण्यात आले. कधी नव्हे ते या पंक्तीला वाढण्यासाठी पुतळाबाई व सगुणाबाई दिसत होत्या. महाराजांनी पंगतभर नजर फेर टाकीत घ्या मंडळी म्हणत इशारा दिला. तबकातील वाडगे एक एक करून चौरंगावर उतरविणाऱ्या महाराजांचे न कळत सारे अनुकरण करत होते. फक्त विचारात गेलेल्या नेताजींनी मोगली गोटातील सवयीप्रमाणे भातात थेट हात घालून कालवायला सुरुवात केली होती. महाराजांनी खलबताला तोंड फोडले. जमली मंडळी जीवाचे कान करून ऐकू लागली. शिवबोलाचे हयातभर उरात जपून ठेवावे असे मोती संभाजीराजांच्या कानांच्या शिंपल्यावर उतरू लागले. समस्त मंडळीस बलाऊ धाडून भेटीस पाचारण केले. ते एक थोर मसलत मने ठेवून हे राज्य वाढीस पडले पाहिजे. आजवर इदलशाहीकडून आम्हावर मातब्बरीच्या चाली आल्या. फतेखान आला, अफजल आला, जौहर आला, आम्हास होत्याचे नव्हते होते की काय असे होऊन गेले. आईच्या प्रसादे करून आम्ही साऱ्यातून सलामत निभावून गेलो. आज
इदलशाही सुमार झाली आहे. खबर खेड्यानं पार पोखरून निघाली आहे. समयास हत्यार धरून तिचा साधेल तेवढा मुलूक तोडून चालवण्याचे योजिले आहे. गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सुखक्षेम राहावे हे होत नाही. करिता तुंगभद्रेपासून धरून कावेरी पावे तो करून इदलशाही मारण्याचा मनसुबा धरला आहे. त्यासाठी कुतुबशाहीची दोस्ताना बांधला आहे. मोगलाईशी सुलूख साधला आहे. विजयादशमीचा मुहूर्त धरून शिलेबंदीनं आम्ही खासा प्रांत कर्नाटकावर मोहीमशीर होणार आहोत. आजवर दिली तशी समस्तांनी ह्या मसलतीस इमानानं मनगट जोड दिली पाहिजे. हे राज्य थोर व्हावं ये श्रींचे मनी फार आहे. तुम्ही आम्ही सारे तिचे भुत्ते हिम्मत बांधून उचल घेतली तर फत्ते देणार ती समर्थ आहे. महाराज तळपत्या डोळ्यांनी बोलत राहिले. मोहिमेचा तपशील त्यांनी खलबताच्या कानी घातला. येसाजी आनंदराव यांना पटाईत भालाईत घोडाईत यांना पारखून निवडण्याचे काम जोडून दिले. आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा जाप्ता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो पावेतो. रायगड धरून मागील साहेब सुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही अण्णाजी चांगोजी साऱ्यांनी त्यांच्या मसनतीने विलायती रक्षून असावे. काही संकटकाळ आल्यास निभावून न्यावा. जी आज्ञा मोरोपंतांनी हुंकार दिला. पण अण्णाजींना हा जाप्ता मनोमन पसंत पडला नाही. महाराजांनी आपल्या जबानीच्या वैभवाने खलबत एवढे बांधून आणली होती की प्रगटपणे अण्णाजींना कुरबुरीचा शब्द काढण्याची हिंमतही झाली नाही. महाराजांनी आपल्यावर टाकलेली रायगडाची जोखीम कसकशी त्यांच्या पश्चात सांभाळून न्यावी या विचारात संभाजीराजे गेले. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. खलबत उठले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.